नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2023च्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेल्या मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहे. आणि मित्रांनो, आज आपण या सिरीजचा तिसरा भाग पाहतोय. आणि जर तुम्हाला मराठी व्याकरणाची टॉपिक वाईज सिरीज हवी असेल तर काय करायचं आहे, या सिरीजचा पहिला भाग पाहायचा. PYQ भाग 1 या ठिकाणी कोपऱ्यामध्ये पहा काय दिलंय, PYQ भाग 3 दिलंय. या प्रकारे PYQ भाग 1 असणारा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ खाली नवीन मराठी सिरीज असं कमेंट करा. जर या आठवड्यामध्ये 100 कमेंट्स होतील तर आपण तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरणाची नवीन संपूर्ण मराठी व्याकरण कव्हर करणारी सिरीज बनवूया, जर कमेंट आल्या तरच. त्यामुळे हा व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओ खाली जाऊन नवीन मराठी व्याकरणाशी कमेंट देखील करा. जर कमेंट आल्या तरच नवीन सिरीज सुरू होईल. या ठिकाणी आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे, संगनमत या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा. संगनमत म्हणजे काय? तर अनेकांनी विचार करून ठरवून एकच कृती करणं म्हणजे काय? संगनमत करणं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, खालील वाक्यामध्ये आलेले शब्द पहा. संकलन म्हणजे एकत्रित करणं, संक्रमण अवस्थेमध्ये बदल होणं, संग्राम युद्ध, आणि संयुक्त कृती म्हणजे एकसारखी कृती करणं. म्हणजे या ठिकाणी पहा, संगनमत म्हणजे काय असणार आहे? अनेकांनी ठरवून एकच कृती करणं, आणि संयुक्त कृती म्हणजे अनेकांनी एकच कृती करणं. म्हणून पर्याय 4 मध्ये या शब्दाचा योग्य वापर झालेला आहे किंवा या प्रकारच्या शब्दाचा वापर झालेला आहे. दोन भावांनी संयुक्त कृती केली म्हणजे दोन भावांनी संगनमत केलं असं आपण म्हणू शकतोय. दुसरा प्रश्न पहा, कृतघ्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न म्हणजे काय? केलेले उपकार विसरणारा. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे मग? केलेले उपकार जाणणारा म्हणजेच काय? कृतज्ञ. कृतज्ञचा अर्थ काय असतो? केलेले उपकार जाणणारा किंवा न विसरणारा. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे कृतज्ञला विरुद्धार्थी कृतज्ञ, पर्याय 4. ठीक आहे. समर्थ म्हणजे एखादे काम स्वतः करण्यास सक्षम असलेला. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यरचना असलेला पर्याय शोधा. व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यरचना ही कशी पाहिजे? तर कर्ता कर्म क्रियापद यांचा योग्य क्रम असणं आवश्यक आहे. आता वर पहा, लहान मुलांना अवघड संकल्पना मातृभाषेतून लवकर समजतात. हे वाक्य अगदी बरोबर दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. पुढे पहा दुसरं वाक्य, मी मराठी गावात असताना शाळेत शिकलो. वाक्य कसं पाहिजे? मी गावात असताना मराठी शाळेत शिकलो असं वाक्य पाहिजे. परंतु काय झालं, शब्द मागे पुढे झालेले आहेत म्हणून हे चुकीचं. तिसरं पहा, प्रस्तावनेची गटप्रमुखाने सुरुवात करावी. वाक्य कसं पाहिजे? प्रस्तावनेची सुरुवात गटप्रमुखाने करावी किंवा गटप्रमुखाने प्रस्तावनेची सुरुवात करावी असं वाक्य पाहिजे. परंतु या ठिकाणी देखील शब्द मागे पुढे झाले म्हणून हे देखील चुकीचं आहे. पुढे, समस्येचं पर्यावरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय. वाक्य कसं पाहिजे? पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे देखील चुकीचं दिलेलं आहे. शब्द मागे पुढे आहेत म्हणजे फक्त पर्याय 1 हा योग्य आहे. लहान मुलांना अवघड संकल्पना मातृभाषेतून लवकर समजतात. प्रश्न क्रमांक 4, अमर्याद या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झाला आहे? अमर्याद म्हणजे काय? खूप जास्त, अतिशय जास्त किंवा ज्याला मर्यादा नाही असा. आता पुढे पहा, भरमसाठ हा शब्द अमर्यादला समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? काकांनी अजयच्या लग्नात भरमसाठ खर्च केला म्हणजे अमर्याद खर्च केला असं आपण म्हणू शकतो. म्हणून पर्याय 4 हे याचं योग्य उत्तर आहे. इतर वाक्यामध्ये पहा, महत्वाचे शब्द, भस्मसात होणे, जळून खाक होणे. ठीक आहे. गोंधळून जाणे, काय करावं किंवा नेमकं काय आहे ते न समजणे. ढळला नाही म्हणजे काय? तर विश्वास न तुटणे किंवा निश्चय न बदलला नाही किंवा निश्चयावर ठाम राहिला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, भंगू दे काठिण्य माझे ही सुप्रसिद्ध कविता कोणाची आहे? भंगू दे काठिण्य माझे ही कविता आहे बासी मर्ढेकर यांची. म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, अंगापेक्षा भोंगा जड या म्हणीचा नेमका अर्थ काय? या ठिकाणी पहा, अंगापेक्षा भोंगा जड म्हणजे काय? असलेल्या परिस्थितीपेक्षा बडेजाव करणं किंवा मोठेपणा मिरवणं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा मिरवणं. म्हणून पर्याय 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, ज्या सामासिक पदातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असतात तेव्हा कोणता समास होता? त्या ठिकाणी पहा, ज्या सामासिक शब्दामध्ये पदातील दोन्ही पदे
प्रथमा विभक्तीमध्ये असतात आणि एकमेकांसाठी विशेषण विशेष्य म्हणून काम करतात, त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो. म्हणून पर्याय 1 याचं उत्तर आहे. लक्षात काय ठेवणार? कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदे एकमेकांसाठी विशेषण आणि विशेष्याचं काम करतात, त्यासोबतच दोन्ही पदे ही एकाच म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात, म्हणून त्याला म्हणायचं कर्मधारय समास. प्रश्न क्रमांक 8, तुझे आहे तुझपाशी या नाटकाचे लेखक कोण? या ठिकाणी पहा, तुझे आहे तुझपाशी हे काय आहे? एक नाटक आहे. याचे लेखक आहेत पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, एखाद्याचा उत्साह भंग करणे म्हणजे काय? या ठिकाणी पहा, हिरिरी उत्साहाने सहभागी होणे किंवा उत्साह, ठीक आहे. हादरणे घाबरणे, हिरण्यमय सुवर्णमय आणि हिरमोड म्हणजे उत्साहाचा भंग, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4, उत्साहभंग म्हणजे हिरमोड. प्रश्न क्रमांक 10, फजिती करणे ही कृती कोणत्या वाक्यप्रचारातून व्यक्त होते? फजिती करण्याला समानार्थी वाक्यप्रचार आहे रार उडवणे, पर्याय 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. लाल घोटणे म्हणजे काय? सॉरी, लाल नाही, लाळ घोटणे म्हणजे काय? तर त्याचा अर्थ असतो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची खुशामत करणे किंवा लाचारी पत्करणे. वनवास भोगणे, कष्ट भोगणे, दुःख सहन करणे, हाल अपेष्टा सहन करणे, लौकिक मिळवणे, प्रसिद्धी मिळवणे. ठीक आहे. आणि राळ उडवणे म्हणजे काय? तर फजिती करणे. प्रश्न क्रमांक 11, दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा कोणता समास होतो? त्या ठिकाणी पाहायचं आहे, सामासिक शब्दामध्ये जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययभाव समास असतो. जर दुसरं पद महत्वाचं असेल तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतो. आणि जर पहिलं आणि दुसरं दोन्ही पदे महत्वाची असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो. आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या ठिकाणी बहुव्रीही समास असतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणता घटक वाक्यातील कर्तरी प्रयोग ठरवत असतो? त्या ठिकाणी पहा, वाक्यातील प्रयोग कर्तरी आहे, कर्मणी आहे की भावे आहे हे कशावरून ओळखतो आपण? तर क्रियापदाच्या रूपावरून ओळखतो. क्रियापदाचं रूप जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग असतो आणि जर कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग असतो. अशा प्रकारे कर्तरी प्रयोग ठरवताना कोणता घटक उपयोगी पडतो? तर तो आहे क्रियापद, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, करडू शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा. करडू म्हणजे काय मित्रांनो? शेळीचे पिल्लू. आणि मित्रांनो त्याच्या जवळचा शब्द आहे कोकरू म्हणजे मेंढीचे पिल्लू. म्हणजे काय झालं? करडूला जवळजवळ समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय 2 कोकरू. प्रश्न क्रमांक 14, गुदस्ता या शब्दाचा आशय नसलेला पर्याय निवडा. गुदस्ता म्हणजे गुढी, मागमूस, गुलाम, परंतु मागचे हा याचा आशय नसलेला शब्द आहे, म्हणून पर्याय 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, कमाल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. कमाल मित्रांनो, कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? किमान म्हणजे कमीत कमी, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे. कमालला विरुद्धार्थी किमान असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, भीक नको पण कुत्रे आवर या म्हणीचा अर्थ कोणता आहे? या ठिकाणी पहा, भीक नको पण कुत्रे आवर म्हणजेच मदत करू नको पण अडचण देखील आणू नको, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4, मदत नका करू पण आमच्या कामात अडचणी आणू नका, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी प्रमाण लेखनाच्या दृष्टीने योग्य वाक्यरचना निवडा. प्रमाण लेखनाच्या दृष्टीने म्हणजे वाक्यामध्ये शब्द आहे ते शुद्ध असले पाहिजेत. वर पहा, पहिल्या वाक्यामध्ये एखाद्या लिहिलंय. एखाद्या असतं का? एखाद्या असतं. या ठिकाणी का नाही, खा पाहिजे, म्हणजे हे चुकीचं आहे. आपण साधू त्यांच्याशी संवाद, आपण त्यांच्याशी संवाद साधू असं आपण म्हणतोय, त्यासोबतच या ठिकाणी दुसरी वेलांटी पाहिजे, पहिली दिलेली आहे, म्हणजे हे देखील चुकीचं आहे. ठीक आहे. पहिलं आणि दुसरं वाक्य हे चुकीचं झालेलं आहे. आता पुढे तिसरं, अभ्यासपूर्ण श्रोत्यांपुढे विचार म्हणजे विवेचनपूर्ण भाषण. या ठिकाणी पाहायचं आहे, विवेचन पूर्ण मध्ये काय पाहिजे? तर प ला दुसरा उकार पाहिजे आणि या ठिकाणी ते चुकलेलं आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय 3 देखील चुकीचा आहे. राहिला काय? पर्याय 4. या पुस्तकात आपण उपाय सुचवताना चतुसूत्री मांडली आहे. या ठिकाणी चतुसूत्री हा शब्द चुकीचा लिहिता आला असता, परंतु हा देखील बरोबर लिहिला आहे, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 उत्तर काय? तर पर्याय 4 मध्ये योग्य वाक्यरचना दिलेली आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 18,
अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपरिहार्य म्हणजे अशी एखादी गोष्ट जी करावीच लागणार आहे, म्हणजेच अशी गोष्ट जी टाळता येत नाही. त्याला विरुद्धार्थी शब्द काय असतो? ऐच्छिक. म्हणजे जर इच्छा असेल तर करा किंवा सोडून द्या, म्हणजे ऐच्छिक गोष्ट अपरिहार्याला विरुद्धार्थी असणार आहे. ऐच्छिक म्हणजे इच्छा असेल तर करा, नाहीतर करू नका. ठीक आहे. आणि अपरिहार्य म्हणजे काही केलं तरी करावंच लागेल. प्रश्न क्रमांक 19. खंड शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. खंड मित्रांनो, खंड म्हणजे तर एखाद्या मोठ्या गोष्टीचा हिस्सा, भाग, याला काय म्हणायचं? खंड म्हणायचं. किंवा एखाद्या कामात आलेला अडथळा, माझं काम अडलं, याला आपण काय म्हणतो? कामात खंड आला. म्हणजे काय झालं? अडथळा हा खंडला जवळजवळ समानार्थी शब्द आहे, म्हणून पर्यायचार्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी योग्य वाक्यरचना असलेला पर्याय शोधा. आपल्याकडे दर्जाचे शिक्षण उत्तम असेल तर नोकरी सहज मिळेल. त्या ठिकाणी काय दिलंय? शब्द मागे पुढे झालेले आहेत. आपल्याला योग्य रचना आणि योग्य क्रम असलेलं वाक्य शोधायचं आहे. इथं काय पाहिजे होतं? आपल्याकडे उत्तम दर्जाचे शिक्षण असेल तर नोकरी सहज मिळेल. या ठिकाणी चुकीचं आहे, मागे पुढे झालेलं आहे. पहिलं विधान, पहिला पर्याय चुकीचा आहे. तज्ज्ञांकडून नामवंत मधुमेहाची तपासणी केली जाईल. उत्तर काय पाहिजे? नामवंत तज्ज्ञांकडून मधुमेहाची तपासणी केली जाईल. हे शब्द एकमेकांच्या जागी आलेले आहेत, मागे पुढे आलेले आहेत, म्हणजे हे देखील चुकीचं. शुद्ध गायीचे तूप येथे मिळेल. या ठिकाणी काय पाहिजे? गायीचे शुद्ध तूप येथे मिळेल. म्हणजे या ठिकाणी देखील शब्द मागे पुढे झाले, म्हणून पर्याय 4 देखील चुकीचा आहे. मग राहिलं काय? या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. याच्यामध्ये सर्व शब्द एकाच विशिष्ट क्रमाने येऊन योग्यरित्या आलेले आहेत, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी योग्य वाक्यरचना आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 21. लाचार या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. लाचार म्हणजे काय? तर मित्रांनो, काही उपाय नसल्यामुळे आलेली हतबलता म्हणजे लाचारी किंवा लाचार. तर या ठिकाणी निगम म्हणजे काय? तर महामंडळ किंवा वेदांचं ज्ञान निगम म्हणायचं. लादणे एखाद्यावर एखादं काम सोपवणे, जबरदस्तीने एखादं काम त्याच्यावर सोपवणे. लायक म्हणजे पात्र. आणि निरुपाय म्हणजे कोणताही उपाय नसल्यामुळे आलेली हतबलता. म्हणजे काय झालं? लाचार हा निरुपायला समानार्थी शब्द आहे, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. रथचक्र या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रथचक्र ही कादंबरी श्री ना पेंडसे यांची आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय 3 असणार आहे. यांच्या आणखी कादंबऱ्या कोणत्या आहेत? गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत इत्यादी. त्यासोबतच रंगनाथ पठारे यांची कादंबरी ताम्रपट महत्वाचे आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या कोणत्या? पानिपत, महानायक, झाडाझडती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. एखाद्या गोष्टीचा मागमूस लावणे या हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? मागमूस लावणे म्हणजे छडा लावणे, म्हणजे पर्याय 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे वाक्यात क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? आपण पाहिलं, जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग, आणि जर कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. त्याचबरोबर जर कर्ता किंवा कर्म दोन्हीनुसार क्रियापदाचं रूप बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? जर कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर त्याला आपण म्हणणार आहे कर्मणी प्रयोग, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. कायमचे पक्के होणे या कृतीचा वाक्यात उपयोग असलेला पर्याय निवडा. आता कायमचे पक्के होणे म्हणजे या ठिकाणी काय? तर कायमचं स्थिर होणं, कायमचं एका जागी बसणं. मग या ठिकाणी पहा, वज्रलेप असा लेप असतो जो सहजासहजी पुसता येत नाही, म्हणून याला काय म्हणू शकतो आपण? कायमचा पक्का. म्हणून कायमचे पक्के होणे म्हणजे काय? वज्रलेपासारखे चिकटणे, म्हणून या ठिकाणी पर्याय 1 याचं उत्तर असणार आहे. काही माणसे वज्रलेपासारखे चिकटतात म्हणजे कायमची पक्की होतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच जर तुम्हाला मराठी व्याकरणाची A to Z मराठी व्याकरण सिरीज नव्याने आणि शून्यापासून हवी असेल तर या सिरीजचा पहिला भाग पहा आणि व्हिडिओ खाली नवीन मराठी सिरीज असं कमेंट करा. जर तुमच्या कमेंट 100 पेक्षा अधिक येतील या आठवड्यामध्ये तर नवीन सिरीज सुरू करण्यात येईल. चला तर मग आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.